सगळेच युद्धाच्या बाजूनी आहेत, पण एक तरुण, एक दृढ आवाज त्या कोलाहलात उभा राहतो. राजकुमार सिद्धार्थ. हो. तो अगदी शांतपणे पण ठामपणे म्हणतो, युद्ध हा कोणत्याही समस्येवरचा उपाय असू शकत नाही. आणि त्या एका वाक्याने संपूर्ण सभेत श्मशान शांतता पसरते. नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या सखोल विश्लेषणाला सुरुवात करत आहोत. हो. आणि हा ग्रंथ म्हणजे केवळ बुद्धांचं चरित्र नाही, तर त्यांच्या विचारांची, त्यांच्या धम्माची एक वेगळी मांडणी आहे. आणि या विश्लेषणाची सुरुवात आपण आत्ता ऐकलेल्या नाट्यमय प्रसंगानेच होतीये. म्हणजे बाबासाहेबांनी ग्रंथाची सुरुवातच एका राजकीय संघर्षाने केली आहे. अगदी. इथेच आपल्याला पहिला संकेत मिळतो की ही कथा आपण आजवर ऐकलेल्या कथांपेक्षा खूप वेगळी असणार आहे. चला तर मग या विचारांच्या प्रवाहात खोलवर जाऊया. तर या सगळ्या वादाची ठिणगी नेमकी कुठे पडली होती? म्हणजे हा शाक्य आणि कोलीय यांच्यातला संघर्ष इतका टोकाला का गेला? याचं मूळ आहे रोहिणी नदी. ही नदी म्हणजे शाक्य आणि कोलीय या दोन्ही राज्यांच्या सीमेवरून व्हायची. अच्छा. आणि दोन्हीकडचे लोक शेतीसाठी याच नदीचं पाणी वापरायचे. आता गंमत अशी आहे की दरवर्षी पाणी वाटपावरून लहान मोठे वाद व्हायचेच. पण त्या वर्षी दुष्काळामुळे परिस्थिती जास्तच गंभीर झाली होती. पाणी कोणी, कधी आणि किती घ्यायचं यावरून वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही बाजूंच्या सेवकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये मोठी मारामारी झाली. म्हणजे एका नैसर्गिक संकटातून एक मानवनिर्मित संकट उभं राहिलं. पण एवढ्या लहानशा भांडणाचं रूपांतर थेट युद्धाच्या घोषणेपर्यंत कसं काय झालं? कारण हा प्रश्न फक्त पाण्याच्या वाटपाचा नाही राहिला, तो दोन्ही राज्यांच्या प्रतिष्ठेचा आणि सार्वभौमत्वाचा बनला. अच्छा. प्रतिष्ठेचा मुद्दा बनला. हो. शाक्यांच्या सेनापतीने याला अपमानाचा मुद्दा बनवून तातडीने शाक्य संघाची सभा बोलावली. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. कोणती? हा शाक्य संघ म्हणजे काही एखाद्या राजाचा एकतर्फी दरबार नव्हता. अच्छा. शाक्यांची शासन प्रणाली ही एक प्रकारची गणराज्य पद्धती होती. म्हणजे राज्यातील प्रमुख लोक एकत्र येऊन चर्चा करून मग निर्णय घ्यायचे. त्यामुळे सेनापतीने मांडलेला युद्धाचा प्रस्ताव संघासमोर मंजुरीसाठी ठेवला गेला होता. अच्छा, म्हणजे हा एक लोकशाही मार्गाने घेतलेला निर्णय होता आणि म्हणूनच सिद्धार्थाच्या विरोधाला इतकं महत्त्व आहे. अगदी बरोबर. तो केवळ एका राजपुत्राचा हट्ट नव्हता, तर गणराज्याच्या एका महत्त्वाच्या सदस्याने नोंदवलेलं एक वेगळं मत होतं. अगदी बरोबर. सिद्धार्थाने तिथे युक्तिवाद केला की शाक्य आणि कोलिये हे रक्ताच्या नात्याने एकमेकांचे भाऊबंद आहेत. आपण एकाच कुळातले आहोत. अशा क्षुल्लक कारणासाठी एकमेकांचा जीव घेणं, एकमेकांचा नाश करणं हे शहाणपणाचं नाही. द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही. पण एका बाजूला रक्ताचं नातं होतं, तर दुसऱ्या बाजूला राज्याचा सन्मान आणि लोकांची पाण्याची गरज होती. सेनापतीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सिद्धार्थाची भूमिका त्यांना अव्यवहार्य वाटली असेल, नाही का? नक्कीच. खूपच आदर्शवादी वाटली असेल. आणि सेनापतीने प्रतिवादही तसाच केला. काय म्हणाला तो? तो म्हणाला, राजकुमार, तुम्ही क्षत्रिय धर्माला विसरला आहात. क्षत्रियासाठी राज्याचा सन्मान सर्वोच्च असतो. प्रसंगी आपल्या सख्ख्या भावाशी सुद्धा लढायला लागलं तरी क्षत्रियाने मागे हटता कामा नये. आणि संघाला त्याचं म्हणणं पटलं? हो. त्याच्या या युक्तिवादाला संघातील बहुसंख्य सदस्यांनी पाठिंबा दिला आणि युद्धाच्या बाजूने मतदान केलं. म्हणजे लोकशाही मार्गाने घेतलेला निर्णय सिद्धार्थावर बंधनकारक होता, पण त्याने तो मानला नाही. इथेच खरा संघर्ष सुरू झाला असणार. हो, हे तर एक प्रकारे बंडच होतं. बरोबर. कारण संघाचा निर्णय न मानणं हे त्या काळात खूप मोठं पाऊल होतं. हो. जेव्हा सिद्धार्थाने स्पष्ट केलं की मी या रक्तपातात सहभागी होणार नाही आणि संघाच्या या निर्णयाला माझं समर्थन नाही, तेव्हा सेनापती संतापला. त्याने संघाच्या नियमांचा दाखला देत सिद्धार्थासमोर 3 अतिशय कठोर पर्याय ठेवले. 3 पर्याय? ते कोणते होते? पहिला पर्याय होता सैन्यात भरती होऊन युद्धात सामील होणं. दुसरा, देहांत शासन स्वीकारणं म्हणजे मृत्यूदंड. बापरे. आणि तिसरा पर्याय होता देश त्याग करणं म्हणजे आपल्या राज्य सोडून कायमचं निघून जाणं. एवढंच नाही, इतकंच नाही, तर जर त्याने यापैकी काहीच निवडलं नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला जाईल आणि त्यांची सगळी मालमत्ता जप्त केली जाईल अशी धमकीही दिली. म्हणजे पर्यायच ठेवला नव्हता. एक तर आमच्यासारखा विचार कर, नाहीतर संपून जा. सिद्धार्थाची जी घुसमट झाली असेल ती कल्पनातीत आहे. आणि याच क्षणी सिद्धार्थाने एक असा निर्णय घेतला ज्याने इतिहास बदलला. त्याने मृत्यूदंड नाकारला, युद्धात सामील होण्यासही नकार दिला. त्याने निवडला तिसरा पर्याय, देश त्याग. देश त्याग? हो, पण तोही एक वेगळ्या रूपात. तो म्हणाला, ठीक आहे, मी देशत्याग करेन,
पण एक सामान्य माणूस म्हणून नाही, तर मी परिव्राजक होईन. परिव्राजक म्हणजे संन्यासी, घरदार, कुटुंब, राज्य, सुखसोयी सगळं काही सोडून सत्याच्या शोधात निघणारा प्रवासी. बरोबर. हा निर्णय घेताना त्यांच्या मनात नक्की काय विचार होते याबद्दल ग्रंथात काही उल्लेख आहे का, की हा केवळ शिक्षेपासून वाचण्याचा एक राजकीय डावपेच होता? बाबासाहेब ज्या प्रकारे हे वर्णन करतात त्यावरून असं दिसतं की हा केवळ डावपेच नव्हता, हा त्या परिस्थितीवरचा एक नैतिक आणि तात्विक विजय होता. अच्छा. म्हणजे संघाला त्याला शिक्षा करायची होती, पण सिद्धार्थाने त्या शिक्षेचं रूपांतर एका उदात्त त्यागात केलं. त्याने म्हटलं, तुम्ही मला बाहेर काढत नाहीये, तर मी स्वतःच जात आहे एका मोठ्या उद्देशासाठी. वाह. त्याने फक्त एक विनंती केली की त्याला 7 दिवसांची मुदत मिळावी, जेणेकरून तो आपली पत्नी यशोधरा आणि नुकताच जन्मलेला मुलगा राहुल यांना एकदा पाहू शकेल. आणि संघाने ती विनंती मान्य केली का? नाही. संघ इतका कठोर झाला होता की त्यांनी ती विनंतीही फेटाळून लावली. अरे रे. त्याला त्याच रात्री कपिलवस्तू सोडून जाण्याचा आदेश दिला गेला. कोणताही निरोप नाही, कोणतीही भेट नाही. ऐकताना सुद्धा अंगावर काटा येतोय. आणि इथूनच त्या महान त्यागाला, ज्याला आपण महाभिनिष्क्रमण म्हणतो, त्याला सुरुवात होते. हो. पण बाबासाहेब या त्यागाला एक वेगळीच किनार देतात, नाही का? हा त्याग वैराग्यातून आलेला नाहीये, तर तो एका राजकीय आणि सामाजिक संघर्षातून, एका शिक्षेतून जन्माला आलेला आहे. नेमका हाच मुद्दा. पारंपरिक कथांमध्ये आपल्याला काय सांगितलं जातं की राजवाड्यातील दुःख, आजारपण, मृत्यू पाहून सिद्धार्थाच्या मनात वैराग्य निर्माण झालं. बरोबर. पण बाबासाहेब त्याची सुरुवात या अत्यंत ठोस, वास्तविक आणि राजकीय घटनेपासून करतात. ते सांगतात की बुद्धाच्या प्रवासाची सुरुवातच एका अन्यायी निर्णयाला दिलेल्या नकाराने होते. मग त्या रात्री नेमकं काय घडलं? मध्यरात्र झाली होती. सगळं शहर झोपेत होतं. राजकुमार सिद्धार्थ आपला विश्वासू सारथी छन्न आणि प्रिय घोडा कंठक याला घेऊन गुपचूप राजवाड्याच्या बाहेर पडला. कोणालाही थांगपत्ता लागू न देता ते तिघे अनोमा नदीच्या तीरावर पोचले. सकाळ व्हायला आली होती. तो क्षण डोळ्यासमोर उभा राहतोय. एका बाजूला मागे सोडलेलं राज्य, कुटुंब, आणि दुसऱ्या बाजूला समोर पसरलेलं अज्ञात भविष्य. तिथे पोचल्यावर सिद्धार्थाने आपले राजेशाही कपडे, दागिने, अलंकार काढले आणि छन्नच्या हातात दिले. त्याने आपली तलवार काढली आणि स्वतःचे लांब केस कापून टाकले. म्हणजे एका राजकुमाराचा क्षणात एका भिक्षूमध्ये कायापालट झाला. हो. त्याने छन्नला आज्ञा केली, हे सर्व घेऊन आणि कंठकाला घेऊन तू परत जा. माझ्या वडिलांना, प्रजापती गौतमीला आणि यशोधरेला सांग की मी त्यांना सोडून गेलो नाही, तर एका मोठ्या ध्येयासाठी निघालो आहे. छन्नने हे सहज मान्य केलं नसेल. तो तर सिद्धार्थाचा बालपणापासूनचा सोबती होता. अजिबात नाही. छन्न रडू लागला, गयावया करून लागला. तो म्हणाला, तुम्हाला असं एकटं या अरण्यात सोडून मी कसा परत जाऊ? मी तुमच्याशिवाय परत जाणार नाही. पण सिद्धार्थाचा निश्चय पक्का होता. त्याने छन्नची समजूत काढली आणि त्याला परत जाण्याची कठोर आज्ञा दिली. आणि तो घोडा कंठक, त्याच्याबद्दलचं वर्णन तर खूपच भावनिक आहे. हो. असं म्हणतात की जेव्हा सिद्धार्थ जायला निघाला तेव्हा कंठक नावाचा तो घोडा त्याचे पाय चाटू लागला आणि त्याच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते. अरे रे. जणू काही त्यालाही आपल्या मालकाचीही कायमची ताटातूट समजली होती. सिद्धार्थाने त्याच्याही पाठीवरून हात फिरवला आणि जड अंतःकरणाने छन्नला परत पाठवलं. या वर्णनातून बाबासाहेब काय दाखवू पाहत आहेत की हा निर्णय कितीही तात्विक असला तरी तो घेणारी व्यक्ती रक्तामांसाची होती, जिला भावना होत्या. बरोबर. हा त्याग किती मोठा आणि किती वेदनादायी होता हे त्यांना अधोरेखित करायचं आहे. हा काही सोपा निर्णय नव्हता. खरे. आणि हा प्रवास किती खडतर होता याची साक्ष छन्नच्या परतीच्या प्रवासातून मिळते. ज्या प्रवासाला यायला त्यांना फक्त 1 रात्र लागली होती, तोच परतीचा प्रवास करायला दुःखी छन्नला 8 दिवस लागले. 8 दिवस? हो. त्याचं मनच लागत नव्हतं. तो हळूहळू थांबत थांबत परतत होता. आणि जेव्हा छन्न आणि कंठक राजकुमाराशिवाय कपिलवस्तूत परतले तेव्हा संपूर्ण शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला. लोक रस्त्यावर धावत आले, आमचा राजकुमार कुठे? राजकुळाचा कुलदीपक कुठे आहे? सगळीकडे फक्त आक्रोश आणि दुःख पसरलं होतं. राजवाड्यात तर हाहाकारच उडाला होता. तर या पहिल्या भागाचा अर्थ आपण असा लावू शकतो की एका राजपुत्राने केवळ युद्ध टाळण्यासाठी नाही, तर एका अन्यायी सामाजिक राजकीय निर्णयाला विरोध करण्यासाठी आपलं राज्य, ऐश्वर्य, कुटुंब सगळं काही एका रात्रीत सोडून दिलं. हो. आणि यातून आपल्याला आंबेडकरांच्या बुद्धविषयक दृष्टिकोनाची पहिली ओळख होते.
त्यांच्या मते सिद्धार्थ गौतमाचा प्रवास हा केवळ वैयक्तिक मोक्षाचा किंवा आत्मज्ञानाचा नाही, त्याची सुरुवातच एका सामाजिक क्रांतीच्या विचाराने होते. एका अशा व्यवस्थेला नकार देण्याने होते जी माणसामाणसात भेद करते आणि युद्धाला प्रोत्साहन देते. म्हणजे बुद्धाचा मार्ग हा केवळ वैयक्तिक साधनेचा नाही, तर तो सामाजिक न्यायाच्या लढ्याचाही आहे, हेच बाबासाहेबांना सुरुवातीपासूनच स्पष्ट करायचे आहे. अगदी तसंच. आणि म्हणूनच हा ग्रंथ इतका महत्वाचा ठरतो. तो आपल्याला बुद्धाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देतो. हो, केवळ एक आध्यात्मिक गुरु म्हणून नाही, तर एक महान समाजसुधारक म्हणून. खरंच या पहिल्या प्रसंगानेच विचारांना एक नवी दिशा दिली आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. सिद्धार्थाचं पहिलं मोठं पाऊल हे ज्ञानाचं किंवा ध्यानाचं नव्हतं, तर ते राजकीय आणि सामाजिक विरोधाचं होतं. एका प्रस्थापित व्यवस्थेला, संघाच्या बहुमताला ठामपणे नाही म्हणण्याने सुरू होणाऱ्या आध्यात्मिक प्रवासाचा आजच्या काळात आपल्यासाठी काय अर्थ असू शकतो याचा विचार नक्की करायला हवा. नमस्कार. मागच्या भागात आपण पाहिलं की राजपुत्र सिद्धार्थानं मानवी दुःख पाहून त्यातून मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी राजवैभव सोडलं, महाभिष्क्रमण केलं. हो, आणि इथून पुढे एका राजपुत्राचा बोधिसत्व म्हणजे ज्ञानमार्गावरचा प्रवासी होण्याचा एक विलक्षण प्रवास सुरू होतो. आणि हा प्रवास म्हणजे काही सरळ सोट नव्हता, नाही का? अजिबात नाही. हा त्या काळातल्या सगळ्या प्रचलित मार्गांचा एक प्रकारे टेस्ट ड्राईव्ह होता. प्रत्येक मार्गाच्या शेवटपर्यंत जायचा, तो तपासून पाहायचा आणि तो योग्य आहे की नाही हे स्वतःच्या अनुभवाने ठरवायचं. बरोबर. तर घर सोडल्यावर त्यांच्यासमोर अनेक पर्याय असतील, मग त्यांनी सुरुवातीला आलार कालाम नावाच्या प्रसिद्ध मुनींनाच का निवडलं? त्या काळात आलार कालाम हे ध्यान मार्गातलं एक खूप मोठं नाव होतं. त्यांची खासियत होती समाधीच्या उच्च अवस्था गाठणं. अच्छा. यामागे कल्पना अशी होती की शरीर आणि श्वासावर नियंत्रण मिळवून मनाच्या पलीकडच्या अवस्था गाठता येतात, जिथे दुःख जाणवत नाही. म्हणजे दुःखावरचा उपाय म्हणून? हो. बोधिसत्वाने विचार केला की कदाचित हाच दुःखाच्या अंताचा मार्ग असेल. आणि मग काय झालं त्यांच्या आश्रमात? त्यांनी काय शिकवलं? आलार कालाम यांनी बोधिसत्वाला अनापानसती म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करण्याची पद्धत, प्राणायाम आणि समाधीच्या 7 वेगवेगळ्या पायऱ्या शिकवल्या. आणि सिद्धार्थ तर खूप हुशार होते. इतके की जे शिकायला इतरांना अनेक वर्ष लागायची ते त्यांनी काही काळातच आत्मसात केलं. ते इतके पारंगत झाले की आलार कालाम स्वतः अचंबित झाले. अविश्वसनीय. इतक्या लवकर शिकल्यावर तर आलार कालाम यांनी त्यांना डोक्यावर घेतलं असेल. नक्कीच. ते इतके प्रभावित झाले की त्यांनी सिद्धार्थासमोर एक मोठा प्रस्ताव ठेवला. काय प्रस्ताव? ते म्हणाले, तुम्ही आणि मी आता समान आहोत. चला आपण दोघे मिळून या आश्रमाचं नेतृत्व करूया. अरे वा. थांबा, याचा अर्थ नीट समजून घ्या. हे त्या काळातल्या आध्यात्मिक जगातलं कॉर्नर ऑफिस मिळण्यासारखं होतं. एका मोठ्या प्रस्थापित आश्रमाचं सहप्रमुख पद. पण सिद्धार्थ तिथे थांबले नाहीत का? म्हणजे इतकं मोठं पद, मान, सन्मान मिळत असतानाही त्यांचं समाधान का झालं नाही? कारण त्यांच्या मूळ प्रश्नाचं उत्तर ते मिळालं नव्हतं. त्यांना जाणवलं की ध्यान मार्गाने, समाधीने मनाला तात्पुरती शांती मिळते. एक प्रकारची सुन्न अवस्था येते. पण ती तात्पुरती असते. अगदी. ती अवस्था संपली की दुःख पुन्हा तसंच समोर उभं राहतं. याने फक्त मनाला तात्पुरतं नम करता येतं, दुःखाच्या मुळापर्यंत पोचता येत नाही. म्हणून त्यांनी ते पद नाकारलं. हो. अत्यंत विनम्रपणे तो प्रस्ताव नाकारला आणि ते तिथून पुढे निघाले. ठीक आहे. तर पहिला प्रयोग फसला. ध्यान मार्ग हा उपाय नाही. यातून त्यांना कळलं की तात्पुरती शांती म्हणजे कायमचा उपाय नाही. आता त्यांनी काय केलं? आता त्यांनी एकदम दुसऱ्या टोकाचा मार्ग निवडला. म्हणजे? आत्मक्लेशाचा, शरीराला कठोर कष्ट देण्याचा. ते गयाजवळच्या उरुवेला नावाच्या ठिकाणी गेले. तिथे आधीपासूनच कौंडिन्य आणि त्यांचे 4 साथीदार अशीच कठोर तपश्चर्या करत होते. आणि ते त्यांच्यात सामील झाले. हो. बोधिसत्वाला पाहून तेही प्रभावित झाले आणि त्यांच्यासोबत सामील झाले. ऐकूनच अंगावर काटा येतोय. पण मला एक प्रश्न पडलाय, एवढं शरीर कष्ट करण्यामागे नक्की विचार काय होता? म्हणजे त्यांना काय वाटत होतं की यातून काय साध्य होईल? त्या काळात ही एक प्रचलित धारणा होती की शरीर हेच सर्व वासनांचं, इच्छांचं मूळ आहे. अच्छा. जर शरीरालाच कठोर शिक्षा दिली, त्याला उपाशी ठेवलं, त्याला त्रास दिला, तर इच्छा आणि वासना आपोआप मरून जातील आणि आत्म्याला मुक्ती मिळेल. हा देहदंडनाचा मार्ग होता. आणि पुढची 6 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. हो. आणि तिचं वर्णन खूपच भयावह आहे. सुरुवातीला ते फक्त जमिनीवर पडलेली फळं खायचे. मग त्यांनी आहार कमी करत
दिवसाला केवळ एक तिळाचा किंवा तांदळाचा कण खाण्यापर्यंत आणला. बापरे. त्यांची अवस्था अशी झाली होती की पोटाला हात लावला की पाठीचा हाड लागायचा, इतके ते खंगले होते. स्रोतांमध्ये तर वर्णन आहे की ते स्मशानात जळलेल्या हाडांची उशी करून झोपायचे, अंगावर फक्त झाडाची साल किंवा चिंध्या. हो, 6 वर्षांच्या या आत्मक्लेशानंतर त्यांच्या शरीरात हालचाल करायची ही ताकद उरली नव्हती. आणि मग ज्ञान मिळालं का? 6 वर्षानंतर ते मृत्यूच्या दारात उभे होते, पण ज्ञानाच्या जवळपासही नव्हते. आणि तेव्हा त्यांना एक अत्यंत साधा पण क्रांतिकारी विचार सुचला. कोणता? त्यांना जाणीव झाली की हा मार्गही चुकीचा आहे. शरीर कष्ट करून फक्त शरीरच दुर्बळ होतं, मन नाही. उलट खंगलेल्या शरीरात मन अधिकच बेचैन होतं. ते चिंतनासाठी स्थिर होऊ शकत नाही. अगदी. त्यांनी स्वतःशीच विचार केला, हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही. म्हणजे दुसरा प्रयोगही फसला. आणि यातून त्यांना कळलं की शरीराला शत्रू मानून चालणार नाही. आणि याच निर्णायक क्षणी सुजाताची गोष्ट येते. बरोबर. त्यांनी तपश्चर्या सोडायचा निर्णय घेतला. त्याच वेळी सुजाता नावाच्या एका स्त्रीने खिरीचं भोजन दिलं. हो, जे त्यांनी स्वीकारलं. हे पाहिल्यावर मात्र त्यांचे ते 5ही साथीदार संतापले. का वाटी खेरीने जगाचा इतिहास बदलला म्हणायला हरकत नाही. खरंय. आता सिद्धार्थ पुन्हा एकदा एकटे होते, पण यावेळी त्यांच्या मनात एक नवा विचार स्पष्ट झाला होता. कोणता विचार? हो, नदीत स्नान करून भोजन ग्रहण केल्यावर त्यांच्या शरीरात शक्ती आली. आणि याच एकांतात त्यांना तो सुवर्ण मध्य सापडला, ज्याला मध्यम मार्ग म्हणतात. मध्यम मार्ग. ना राजविलासी जीवनाची आसक्ती, ना कठोर शरीर कष्ट. दोन्ही टोकं टाळायची. विणेच्या तारा जशा अगदी ताणल्या तर तुटतात आणि ढिल्ल्या सोडल्या तर सूर लागत नाही, तसंच शरीराचं आहे. वा, खूप सुंदर उदाहरण आहे. त्याला आवश्यक तेवढं पोषण देऊन सुदृढ ठेवूनच मनाला साधनेसाठी तयार करता येतं. शरीर आणि मन दोन्ही सुदृढ झाल्यावर ते एका पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि त्यांनी एक दृढ निश्चय केला. हो, जोपर्यंत मला ज्ञानप्राप्ती होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. आणि मग येतो मार. आता हा मार म्हणजे कोणी राक्षस किंवा सैतान आहे का? नाही. आणि हेच यातलं सगळ्यात महत्वाचं आहे. मार बाहेर कुठेही नाहीये, तो आपल्याच आत आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही काहीतरी मोठं, काहीतरी वेगळं करायला जाता, तेव्हा तुमच्या आतूनच जे आवाज येतात तो आहे मार. ती आपल्या मनातली शंका आहे, जिवंते हे तुला जमणार नाही. अच्छा. ती आपली भीती आहे. हो, भीती आहे जी म्हणते अपयशी झालास तर लोक हसतील. ती आपली आसक्ती आहे जी राजमहालाच्या सुखांची, यशोधरेची आठवण करून देते. म्हणजे बुद्धांची लढाई कोणत्या राक्षसाशी नव्हती, तर स्वतःच्याच मनातील या सगळ्या नकारात्मक शक्तींशी होती. अगदी. आणि त्यांच्या दृढ निश्चयापुढे या सगळ्या विकारांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी 4 आठवडे ध्यानमग्न अवस्थेत घालवले. हो, प्रत्येक आठवड्यात चिंतनाच्या वेगवेगळ्या पायऱ्या पार करत त्यांनी मानवी अस्तित्वाच्या मुळाशी हात घातला. दुःख का निर्माण होतं, त्याचं कारण काय आणि ते दूर कसं करायचं, या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळाली. हो, हीच होती संबक संबोधी, म्हणजे खरी परिपूर्ण ज्ञानप्राप्ती. आणि याच क्षणापासून बोधिसत्व गौतम बुद्ध झाले. बुद्ध म्हणजे ज्ञानी किंवा जागृत झालेला. आणि ज्या वृक्षाखाली त्यांना हे ज्ञान मिळालं तो बोधिवृक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला. पण ज्ञान मिळालं, आता पुढे काय? त्यांच्या मनात काय विचार आले असतील? खरं तर त्यांच्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहिला. हे जे गहन सत्य मला समजलं आहे ते भोगविलासात बुडालेले सामान्य लोकांना समजेल का? हे ज्ञान इतकं सूक्ष्म आहे की ते सांगण्याचा प्रयत्न केला तर लोक माझा उपहास करतील. मी हे ज्ञान स्वतःपुरतंच ठेवावं का, असा विचार त्यांच्या मनात आला. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी विचार केला, जगात असेही काही लोक असतील ज्यांच्या मनावर अज्ञानाची धूळ कमी आहे, जे सत्य समजून घेऊ शकतील. आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय हा विचार करून त्यांनी आपला धम्म लोकांना सांगण्याचा निर्णय घेतला. आणि मग त्यांचा पहिला उपदेश तो त्या 5 साथीदारांनाच दिला जे त्यांना सोडून गेले होते. हो, पण त्याआधी वाटेत एक खूप महत्वाची घटना घडली. कोणती? ते पुन्हा उरुवेला इथे आले, जिथे काश्यप बंधूंचा आश्रम होता. उरुवेला काश्यप हे एक मोठे जटाधारी अग्निपूजक तपस्वी होते. त्यांचे हजारो अनुयायी होते आणि त्यांना आपल्या सामर्थ्याचा प्रचंड गर्व होता. आणि तिथेच तो प्रसिद्ध नागाचा प्रसंग घडतो, बरोबर? अगदी. बुद्धांनी त्यांच्या आश्रमात राहण्याची परवानगी मागितली. काश्यपांनी त्यांना मुद्दामून अग्निगृहात जागा दिली, जिथे एक विषारी नाग राहत होता.
अच्छा, म्हणजे त्यांना त्रास द्यायचा होता. हो, काश्यपांना वाटलं की हा तरुण तपस्वी तिथेच संपेल, पण बुद्धांनी आपल्या मैत्री आणि करुणेच्या सामर्थ्याने त्या नागाला शांत केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो नाग त्यांच्या भिक्षापात्रात शांतपणे बसला होता. या घटनेचं खरं महत्त्व त्या चमत्कारापेक्षाही मोठं आहे. बरोबर. विचार करा, एका रात्रीत एका नवीन अज्ञात विचाराला हजारो तयार अनुयायी मिळाले. ही एक प्रचंड मोठी स्ट्रॅटेजिक विन होती, नाही का? अगदी बरोबर. एका मोठ्या प्रस्थापित पंथाच्या प्रमुखाने आपल्या हजारो अनुयायांसह बुद्धांचा धम्म स्वीकारणे ही त्या काळातली एक भूतो न भविष्यती अशी घटना होती. यामुळे बुद्धांच्या धम्माची कीर्ती दूरवर पसरली. यानंतर सारीपुत्त आणि मोग्गलायन यांची गोष्ट येते. हो, 2 विद्वान मित्र जे सत्याच्या शोधात होते. ही गोष्ट खूपच रंजक आहे. त्यांना बुद्ध कसे भेटले? एकदा सारीपुत्तांनी बुद्धांचा एक शिष्य अस्सज्जी याला भिक्षा मागताना पाहिलं. त्याचा शांत, तेजस्वी आणि प्रसन्न चेहरा पाहून सारीपुत्त खूप प्रभावित झाले. आणि त्यांनी अस्सज्जींना विचारलं, हो, की तुमचे गुरु कोण आहेत आणि त्यांची शिकवण काय आहे? तेव्हा अस्सज्जींनी काय उत्तर दिलं? तेव्हा अस्सज्जी म्हणाले, मी नुकताच या धम्मात आलो आहे. मला विस्ताराने सांगता येणार नाही, पण आमच्या गुरूंच्या शिकवणीचा सार एका श्लोकात आहे. एका श्लोकात? हो, आणि त्यांनी तो श्लोक सांगितला, ज्या गोष्टी कारणांपासून निर्माण होतात तथागतांनी त्याचं कारण सांगितलं आहे आणि त्या कारणांचा निरोध कसा करायचा हेही सांगितलं आहे. वा, म्हणजे एव्हरी इफेक्ट हॅज अ कॉज अँड द सोल्युशन लाईज इन रिमूव्हिंग द कॉज. एक्झॅक्टली. हे तर विज्ञानासारखं आहे. यात देव नाही, आत्मा नाही, कोणतीही श्रद्धा नाही, फक्त कार्यकारण भाव आहे. आणि तर्कावर आधारलेलं हे एकच वाक्य त्या काळातल्या एका मोठ्या विद्वानाला सारीपुत्तांना हलवून टाकण्यासाठी पुरेसा होतं. त्यांना ज्ञानाचा साक्षात्कार झाला. आणि ते लगेच आपले मित्र मोग्गलायन यांच्याकडे गेले. हो, आणि त्यांनी मिळून आपल्या सर्व अनुयायांसह बुद्धांचा धम्म स्वीकारला. या घटनांवरून एक गोष्ट स्पष्ट होतीये. बुद्धांचा धम्म हा चमत्कार किंवा कर्मकांडावर अवलंबून नव्हता. तो तर्कावर, अनुभवावर आणि प्रत्यक्ष आचरणावर आधारलेला होता. म्हणूनच त्या काळातले मोठे विद्वान आणि सामान्य लोक सारखेच त्याकडे आकर्षित झाले. बरोबर. आणि ही केवळ सुरुवात होती एका नव्या विचारप्रवाहाची, एका नव्या जीवनशैलीची. तर असा होता एका राजकुमाराचा बुद्ध होण्यापर्यंतचा प्रवास. अनेक प्रचलित मार्ग नाकारून स्वतःच्या अनुभवातून एक नवा, मध्यम मार्ग शोधण्याचा हा प्रवास होता. हो, त्यांनी ध्यान मार्ग नाकारला, कठोर तपश्चर्येचा मार्ग नाकारला आणि स्वतःच्या प्रज्ञेतून एक नवा प्रकाश शोधला. त्यांना ज्ञान तर मिळालं, पण आता हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचून एका नव्या समाजाची निर्मिती करण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर होतं. हो, बुद्धांनी आपला धम्म आणि संघ कसा स्थापन केला, त्यांनी राजा महाराजांपासून ते सामान्य माणसांपर्यंत सर्वांना कसं आपलंसं केलं, ही क्रांती कशी घडली, यात आपण भगवान बुद्धांच्या जीवनकथेच्या त्या वळणावर आलो आहोत, जिथे ज्ञानप्राप्तीनंतर ते आपल्या मायभूमीकडे कपिलवस्तूकडे परत निघाले आहेत. ज्यांनी घर, राज्य सगळं काही सोडून दिलं, तेच आता बुद्ध म्हणून परत येत होते. मग त्यांच्या कुटुंबाने, त्यांच्या लोकांनी या नवीन बुद्धाला कसं स्वीकारलं असेल? आणि ही केवळ घरी परतण्याची गोष्ट नाहीये, ही खरं तर त्यांच्या अंतिम प्रवासाची सुरुवात सुद्धा आहे. कपिलवस्तूत कौटुंबिक वर्तुळ पूर्ण करून ते महापरिनिर्वाणाच्या दिशेने निघतायत. हा प्रवास जितका भावनिक आहे, तितकाच त्यांच्या शिकवणुकीच्या साराने भरलेला आहे. त्यामुळे आज आपण त्यांच्या जीवनातील 2 महत्त्वाचे टप्पे एकत्र अनुभवणार आहोत. सुरुवात तिथून करूया, जिथे का वृद्ध पित्याची म्हणजे राजा शुद्धोदनाची आपल्या मुलाला शेवटचं पाहण्याची इच्छा खूप तीव्र झाली आहे. बुद्ध त्यावेळी राजगृहात होते, नाही का? हो, आणि त्यांना परत आणण्यासाठी शुद्धोदनाने कालुदाईन नावाच्या दूताला पाठवलं. अनेक वर्षांनी पितापुत्राची भेट होणार होती. कशी झाली असेल ही भेट? म्हणजे मनात काय भावना असतील? ही भेट खूपच विलक्षण होती. शुद्धोदनांच्या मनात एक मोठं द्वंद्व होतं. समोर जगातला महान ज्ञानी बुद्ध उभा होता, पण एका पित्याचं हृदय आपल्या मुलाला सिद्धार्थला शोधत होतं. राजा रथातून उतरतो, बुद्धांना वंदन करतो आणि म्हणतो, आम्ही तुम्हाला पाहून 7 वर्ष झाली. त्या आवाजात प्रेम, आतुरता आणि कुठेतरी मुलगा परका झाल्याची भीती सगळंच होतं. आणि तिथल्या शाक्य लोकांची काय प्रतिक्रिया होती? त्यांनी तर सिद्धार्थाच्या जाण्याला विरोध केला होता. त्यांची प्रतिक्रिया संमिश्र होती. काही अहंकारी शाक्य म्हणाले, हा तर आपल्यापेक्षा वयाने लहान आहे, आपलाच नातेवाईक आहे, आपण काय याला वंदन करायचं?
असं काहीचं. अगदी. पण जेव्हा बुद्धांनी आपलं ज्ञान आणि शांतीचं दर्शन घडवलं तेव्हा त्यांचा अहंकार गळाला आणि मग प्रभाव इतका पडला की अनेक शाक्य कुटुंबांनी ठरवलं की आपल्या घरचा एक मुलगा तरी संघाला दिला पाहिजे. आणि याच निर्णयातून पुढे बुद्धांचे सर्वात जवळचे शिष्य आनंद, ते सुद्धा संघात दाखल झाले. बरोबर. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील आणि समाजातील लोकच त्यांचे अनुयायी बनू लागले. पण याच काळात एक अत्यंत महत्वाची आणि तितकीच वादग्रस्त म्हणावी अशी घटना घडली असं वाचनात आलं. हो, स्त्रियांच्या संघप्रवेशाची. अगदी. ही एक ऐतिहासिक घटना होती. बुद्धांची मावशी आणि ज्यांनी त्यांना आईच्या मायेने वाढवलं त्या महाप्रजापती गौतमी, त्यांनी स्त्रियांसाठी संघाचे दरवाजे उघडण्याची विनंती केली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे बुद्धांनी त्यांना नकार दिला. हो, एकदा नाही तर 3 वेळा स्पष्ट नकार दिला. एक मिनिट, इथे मला थांबायला हवं. ज्यांनी करुणेचा संदेश दिला त्यांनी स्वतःच्या मावशीला, जिने आईसारखं सांभाळलं, तिला 3 वेळा नकार दिला. हे ऐकून थोडं विचित्र वाटतं. यामागचं खरं कारण काय असू शकतं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्या आजच्या स्त्री पुरुष समानता या चष्म्यातून बघितलं तर नाही मिळणार. त्या काळात संघ ही एक फिरती क्रांतिकारी संस्था होती. भिक्खू गावोगावी एकटे फिरायचे, भिक्षा मागायचे. अशा परिस्थितीत स्त्रियांना सामील करून घेतल्यास त्यांच्या सुरक्षितेचा एक मोठा प्रश्न होता. अच्छा, म्हणजे हा नकार त्यांच्या क्षमतेवर नव्हता तर? नाही, अजिबात नाही. तो संघाच्या आणि स्वतः त्या स्त्रियांच्या संरक्षणासाठी उचललेले एक व्यावहारिक पाऊल होतं. समाजाकडून टीका झाली असती, चळवळ सुरुवातीलाच मोडून काढली गेली असती. पण गौतमी आणि त्यांच्या सोबतच्या इतर स्त्रियांनी हार मानली नाही. अजिबात नाही. त्यांचा निश्चय कमालीचा होता. त्यांनी स्वतःचं मुंडन केलं, पीतवस्त्र धारण केलं आणि शेकडो मैल पायी चालत त्या वैशालीला पोचल्या जिथे बुद्ध थांबले होते. त्यांची अवस्था तर खूप वाईट झाली असेल ना? हो, पाय सुजले होते, धुळीने माखले होते, पण डोळ्यात एकच निश्चय होता. त्यांची ही अवस्था पाहून आनंद यांना राहवलं नाही आणि त्यांनी मध्यस्थी केली. मग आनंदने बुद्धांना काय विचारलं? आनंद यांनी थेट प्रश्न विचारला, भगवान, स्त्रिया आध्यात्मिक मुक्ती मिळवण्यास अरहंत पद प्राप्त करण्यास सक्षम नाहीत का? त्यावर बुद्धांनी क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं, हो, त्या सक्षम आहेत. मग तो प्रश्नच मिटला. तेव्हा आनंद म्हणाले, जर त्या सक्षम आहेत आणि महाप्रजापती गौतमी यांनी तुम्हाला वाढवलं आहे तर त्यांना संघात प्रवेश का नाकारावा? आणि अखेरीस बुद्धांनी परवानगी दिली, पण काही अटींवर. अष्टगरु धम्म म्हणतात त्यांना. हो, हे नियम फक्त भिक्खुणींसाठी होते. गरुधम्म म्हणजे कठोर नियम. उदाहरणार्थ, एक नियम असा होता की कितीही वरिष्ठ भिक्खुणी असली तरी तिने अगदी नव्याने संघात आलेला भिक्खूलाही वंदन करायला हवं. आजच्या काळात हे आपल्याला भेदभाव वाटेल, पण त्या काळात पुरुषप्रधान समाजात भिक्खुणी संघाची स्थापना स्वीकारली जावी म्हणून आवश्यक असेल कदाचित. अगदी. एक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या आवश्यक पाऊल होतं ते. आणि याच प्रवेशानंतर यशोधरा सुद्धा भद्दा कच्चाना या नावाने संघात दाखल झाल्या. म्हणजे एकेकाळी जे सिद्धार्थ होते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचं एक वर्तुळ इथे पूर्ण झाल्यासारखं वाटतंय, नाही का? वडील, मावशी, पत्नी, पुत्र सगळ्यांनीच त्यांचा मार्ग स्वीकारला. पण बुद्धांचं कार्य इथे थांबणारं नव्हतं आणि इथूनच त्यांच्या शेवटच्या प्रवासाला सुरुवात होते. बरोबर. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी आपला अंतिम प्रवास सुरू केला. राजगृहातून निघून ते वैशाली, पावा आणि शेवटी कुशीनारा येथे पोचले. या प्रवासातला प्रत्येक थांबा हा एक उपदेश होता, एक संदेश होता. वैशालीत काय झालं? वैशालीत पोचल्यावर त्यांनी त्या सुंदर शहराकडे शेवटचं पाहिलं आणि आनंदाला म्हणाले, आनंदा, वैशालीचे हे माझे शेवटचं दर्शन आहे. आणि आठवण म्हणून त्यांनी आपलं भिक्षापात्र वैशालीच्या लिच्छवी लोकांना भेट दिलं. जणू काही ते आपल्या आठवणी आणि आपलं सार मागे ठेवत होते. आणि या प्रवासानंतर ते पावा या ठिकाणी पोहोचले, जिथे चुंद नावाच्या लोहाराकडे त्यांनी भोजन घेतलं आणि त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली. ते भोजन होतं सुकर मद्धव. हे सुकर मद्धव काय होतं नक्की यावर खूप चर्चा होते. हो, यावर अभ्यासकांमध्ये खूप मतभेद आहेत. काही जण याचा अर्थ डुकराचे मांस असा लावतात, तर काहींच्या मते हे एक प्रकारचं दुर्मिळ अळंबी किंवा कंदमूळ होतं. पण महत्वाचं हे नाही की ते काय होतं. महत्वाचं हे आहे की बुद्धांची प्रतिक्रिया काय होती. त्यांना माहीत होतं की याच अन्नामुळे ते आजारी पडले आहेत, त्यांना तीव्र वेदना होत आहेत. तरीही त्यांनी पहिली चिंता चुंदूची केली. अगदी. त्यांनी लगेच आनंदाला बोलावून सांगितलं, आनंदा, माझ्या आजारपणासाठी चुंदूला कोणीही दोष देऊ नये याची खात्री कर. अरे देवा,
उलट तथागतांना अंतिम भोजन देण्याचं पुण्य त्याला लागेल असं सर्वांना सांग. बघा, मरणाच्या दारात असूनही दुसऱ्याच्या मनाला क्लेश होऊ नये ही करुणा किती अविश्वसनीय आहे. खराच. आणि याच आजारपणात त्यांनी कुशिनाराकडे आपला प्रवास सुरू ठेवला. तिथे हिरण्यवती नदीच्या काठी मल्लांच्या शालवनात पोचल्यावर ते खूप थकले होते. त्यांनी आनंदाला 2 शालवृक्षांच्या मध्ये आपली अंतिम शय्या तयार करण्यास सांगितलं. हो, आणि हा या कथेचा सर्वात भावनिक क्षण आहे. आपले गुरु, आपले मार्गदर्शक आता अंतिम क्षणी पोचले आहेत हे पाहून आनंद यांना स्वतःला सावरता आलं नाही. ते बाजूला जाऊन एका लहान मुलासारखे रडू लागले. हा, खूप मानवी क्षण आहे. इतकी वर्ष सावलीसारखे सोबत राहिलेले आनंद आता आपल्या गुरुला कायमचं गमावणार होते. त्यांचं दुःख स्वाभाविक होतं. बुद्धांनी त्यांना कसं शांत केलं? बुद्धांनी त्यांना जवळ बोलावून शांत केलं. ते म्हणाले, आनंदा, रडू नकोस. मी तुला आधीच सांगितले नाही का की ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या सर्व अनित्य आहेत. त्यांपासून ताटातूट होणे अटळ आहे. सर्व बनलेल्या म्हणजे निर्माण झालेल्या गोष्टी नश्वर आहेत. आणि मग त्यांनी आनंदाच्या सेवेची प्रशंसा केली. हो, भरभरून प्रशंसा केली. ते म्हणाले की भूतकाळातील बुद्धांचेही असेच सेवक होते आणि भविष्यातील बुद्धांचेही असेच असतील, पण तुझ्यासारखा कोणी नाही. अविश्वसनीय आहे हे. म्हणजे स्वतःच्या मृत्यूच्या क्षणीही ते आपल्या शिष्याला धीर देत होते. आणि ऐकलंय की अगदी शेवटच्या क्षणीही त्यांनी एका व्यक्तीला शिष्य म्हणून स्वीकारलं. हो, सुभद्द नावाचा एक परिव्राजक म्हणजे एक संन्यासी त्यांना भेटायला आला. त्याला धम्माबद्दल काही महत्वाच्या शंका होत्या. वेळ फार थोडी उरली होती म्हणून आनंदाने त्याला थांबवलं. पण बुद्धांनी त्यांचं बोलणं ऐकलं. हो, त्यांनी सुभद्दाला आत बोलावून घेतलं, त्याच्या सर्व शंकांचं निरसन केलं आणि त्याला आपला शेवटचा शिष्य बनवलं. जगाला मार्ग दाखवण्याचं त्यांचं कार्य अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सुरू होतं. आणि त्यानंतर त्यांनी सर्व भिक्खूंना उद्देशून आपला अंतिम संदेश दिला. हो, त्यांनी जमलेल्या सर्व भिक्खूंना विचारलं, कोणाला धम्माबद्दल किंवा मार्गाबद्दल काही शंका आहे का? असेल तर आत्ता विचारा, नंतर पश्चाताप करू नका. 3 वेळा विचारूनही सर्वत्र शांतता होती. कोणालाही काही विचारायचं नव्हतं. आणि मग त्यांनी आपला अंतिम संदेश दिला. त्यांचे शेवटचे शब्द होते, हंदानी भिक्खवे आमंतयामी वो वयधम्मा संखारा अपमादेन संपादेथा. याचा अर्थ आहे, हे भिक्खूंनो, मी तुम्हाला अंतिम उपदेश देतो. सर्व संस्कार म्हणजे निर्माण झालेल्या वस्तू नाशवंत आहेत. आळस न करता जागरूक राहून आपले ध्येय साध्य करा. आणि या शब्दांनंतर वैशाख पौर्णिमेच्या रात्री 3ऱ्या प्रहरी इसवी पूर्व 483 मध्ये बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. जगाला प्रकाश देणारी एक ज्योत शांत झाली. पण कथा इथे संपत नाही. एक छोटासा पण खूप महत्वाचा तपशील बाकी आहे. बुद्धांच्या निधनानंतर जिथे आनंद आणि इतर सर्व ज्येष्ठ भिक्खू दुःखाने व्याकुळ झाले होते, तिथे सुभद्द नावाचा एक वृद्ध भिक्खू मात्र आनंदी झाला. आनंदी का? तो म्हणाला, रडू नका, शोक करू नका, बरे झाले. आता आपल्याला त्या महाश्रमणापासून मुक्ती मिळाली. तो सारखा सांगायचा, हे करा, हे करू नका. आता आपण स्वतंत्र आहोत. आता आपल्याला हवे तसे वागू शकतो. अरे देवा, म्हणजे एका महान शिक्षकाच्या जाण्याने काहींना स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटलं. हाच तर खरा धोका असतो कोणत्याही विचारधारेसमोर. संस्थापकाच्या जाण्याने विचारांना स्वातंत्र्य मिळतं की दिशाहीनता येते? एखादा विचार त्याच्या कर्त्याशिवाय कसा जिवंत राहतो? हाच प्रश्न बुद्ध आपल्या मागे सोडून गेले. आणि त्याचं उत्तर त्यांनी आधीच दिलं होतं. माझ्यानंतर माझा धम्म आणि विनय हेच तुमचे गुरु असतील. व्यक्ती महत्वाची नाही, तर विचार महत्वाचा आहे. आणि तो विचार किती खोलवर उजला आहे याची खरी कसोटी संस्थापकाच्या अनुपस्थितीतच लागते. गेल्या 3 भागांमध्ये आपण सिद्धार्थ ते बुद्ध हा प्रवास पाहिला, धम्मप्रसार पाहिला आणि महापरिनिर्वाणाची गाथा ही ऐकली. पण आज आपण कथेच्या पलीकडे जाणार आहोत. आपण या ग्रंथाच्या थेट आत्म्याला हात घालणार आहोत. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांचं जे तत्वज्ञान आपल्यासमोर ठेवलंय, जे या पुस्तकाचं खरं सार आहे, त्याचा अर्थ आज आपण उलगडणार आहोत. अगदी बरोबर. कारण हा ग्रंथ फक्त एक चरित्र नाहीये, तो एका महान सामाजिक आणि वैचारिक क्रांतीचा, असं म्हणूया की एक जाहीरनामा आहे. आज आपण काही मूलभूत प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. म्हणजे जसं की
धर्म आणि धम्म यात नेमका फरक काय आहे हो, हा खूप मोठा गोंधळ असतो. आणि बुद्ध जर आत्मा मानतच नाहीत तर मग कर्म आणि पुनर्जन्म या संकल्पनांचा अर्थ काय? आणि सगळ्यात महत्वाचं, या धम्मातून स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा पाया कसा घातला गेला? बर, तर मग थेट सुरुवात करूया. माझा नेहमीचा प्रश्न आहे हा, की आपण धर्म आणि धम्म हे शब्द अगदी सहजपणे एकाच अर्थाने वापरतो, पण बाबासाहेब म्हणतात की यात जमीन आसमानाचा फरक आहे. तो नेमका काय आहे? बाबासाहेब हा फरक खूपच स्पष्टपणे मांडतात. त्यांच्या मते बुद्धांचा धम्म हा पारंपरिक धर्मापेक्षा, म्हणजे आपण ज्याला रिलिजन म्हणतो, त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. अच्छा. पारंपरिक धर्माचा पाया काय असतो? तर देव, आत्मा, प्रार्थना, कर्मकांड, चमत्कार. बरोबर. म्हणजे एक सुपर नॅचरल पॉवर आहे आणि तिला खुश ठेवणं हे धर्माचा मुख्य उद्दिष्ट असतं. एक्झॅक्टली. या उलट बुद्धांचा धम्म या सगळ्या गोष्टींना नकार देतो. धम्म ईश्वराचं अस्तित्व नाकारतो. तो चमत्कारांवर विश्वास ठेवण्याला अधम्म मानतो. अरे हो, धम्माचा केंद्रबिंदू देव नाही तर माणूस आहे. आणि धम्माचं उद्दिष्ट स्वर्गात जागा मिळवणं नाही, तर याच जगात माणसांमधील संबंधांमध्ये नैतिकता आणून दुःख नाहीसं करणं हे आहे. वाव, म्हणजे फोकस पूर्णपणे हिअर अँड नाव वर आहे, परलोकावर नाही. अगदी. धम्म म्हणजे सदाचार किंवा मॉरॅलिटी इन ऍक्शन. अगदी अचूक शब्द. धम्म म्हणजे सदाचरण, तृष्णेचा त्याग करणे, आणि कर्म हाच जगाचा नैतिक आधार आहे हे मानणे. हा धम्माचा गाभा आहे. तो कोणत्या देवाने सांगितलेला नाही, तो माणसाच्या कल्याणासाठी माणसानेच पाळायचा नियम आहे. हे खरंच खूपच वेगळं आहे. पण इथेच एक मोठा वैचारिक गोंधळ निर्माण होतो, जो बाबासाहेबांनी स्वतः प्रस्तावनेत मांडला आहे. जर बुद्ध आत्मा ही संकल्पनाच मानत नाहीत, तर मग कर्म आणि पुनर्जन्म कसे शक्य आहेत? हू पेज फॉर द कर्मा इफ देर इज नो सोल? हाच या तत्वज्ञानातला सगळ्यात क्रांतिकारी आणि समजायला थोडासा अवघड भाग आहे. आणि इथेच बाबासाहेबांची मांडणी आपल्याला मदत करते. बुद्धांनी अनात्मवाद सांगितला, म्हणजे अनात्ता. शरीरात आत्मा नावाची कोणतीही अविनाशी, कायम टिकणारी, स्वतंत्र गोष्ट असते ही कल्पना त्यांनी पूर्णपणे नाकारली. थांबा, म्हणजे हे थोडं गोंधळात टाकणार आहे. जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कोणाचा होतो? मागच्या जन्मातल्या चुकांची फळं या जन्मात कोण भोगतंय? बरोबर. नेमका हाच गैरसमज बाबासाहेबांना दूर करायचा होता. बुद्ध आत्म्याच्या पुनर्जन्माबद्दल बोलतच नाहीत. ते बोलतात ऊर्जेच्या हस्तांतरणाबद्दल. ऊर्जेच्या? हो. कल्पना करा एका जळत्या दिव्याची. आपण त्या दिव्याने दुसरा दिवा पेटवतो. आता सांगा, ज्योत तीच आहे का? नाही, ज्योत तर नवीन आहे, पण ती पहिल्या दिव्यामुळे लागली आहे. अरे वा. अगदी. म्हणजे मागच्या कर्मांची ऊर्जा पुढच्या जन्माचं नामरूप ठरवते, पण तो मी नसतो. दॅट्स अ गेम चेंजर. प्रिसाइजली. ती एक कॉज अँड इफेक्टची साखळी आहे. यालाच प्रतित्य समुत्पाद म्हटलं जातं. अच्छा. बुद्धांनी आत्म्याचे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाणे, ज्याला संसरण म्हणतात, ते स्पष्टपणे नाकारलं. त्यांची कल्पना संसरण नाही तर सातत्य आहे, कंटिन्युटी. हो. जसं एका लहरीमुळे समुद्रात दुसरी लहर निर्माण होते, किंवा एका आवाजामुळे प्रतिध्वनी तयार होतो. बरोबर. प्रतिध्वनी हा मूळ आवाज नसतो, पण तो मूळ आवाजामुळेच निर्माण झालेला असतो. खरंय. म्हणजे मग कर्माची संकल्पना पण वेगळी असणार. इट्स नॉट अ कॉस्मिक रिपोर्ट कार्ड अटॅच टू माय सोल. अजिबात नाही. बुद्धांच्या मते कर्म म्हणजे नैतिकतेचा वैश्विक नियम, मॉरल लॉ. तो ईश्वराशिवाय स्वतंत्रपणे काम करतो. तुमच्या प्रत्येक कृतीचा, विचाराचा एक परिणाम होतो. ती ऊर्जा कुठेही वाया जात नाही. ती या जगातच राहते आणि पुढच्या घटनांना कारणीभूत ठरते. आणि पुनर्जन्माची संकल्पना अधिक भौतिकवादी आहे, असंही या ग्रंथात म्हटले ना? हो. बुद्ध म्हणतात की आपलं शरीर 4 मूलभूत घटकांपासून बनलंय: पृथ्वी, आप, तेज आणि वायू. म्हणजे अर्थ, वॉटर, फायर, एअर. बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स. अगदी बरोबर. मृत्यूनंतर हे घटक पुन्हा निसर्गात मिसळून जातात, आणि याच घटकांमधून तुमच्या मागच्या कर्मांच्या ऊर्जेनुसार एका नवीन नामरूपाची, म्हणजे नव्या जीवाची निर्मिती होते. सो इट्स मोर लाईक रिसायकलिंग दॅन रिइन्कार्नेशन. The material is reused based on the energy of past actions, but the person is entirely new. हो, हा शब्दप्रयोग जास्त जवळचा आहे.
दिस इज अ व्हेरी सायंटिफिक साऊंडिंग अप्रोच फॉर दॅट एरा. हो, म्हणूनच हे तत्वज्ञान आजही तितकंच आधुनिक वाटतं. ती आत्म्यावर नाही तर कर्माच्या नैतिक नियमावर आणि भौतिक सातत्यावर आधारित आहे. म्हणजे तुमचं कर्मच तुमच्या पुढच्या अस्तित्वाचा पाया रचतं, मग ते अस्तित्व कोणतंही असो. हा विचार फक्त वैयक्तिक नाही तर याचा खूप मोठा सामाजिक अर्थ निघतो. इफ माय ॲक्शन्स अफेक्ट द फ्युचर देन माय सोशल ॲक्शन्स मस्ट मॅटर अ लॉट. अगदी बरोबर. आणि इथेच बाबासाहेब आपल्याला या तत्वज्ञानाच्या सामाजिक क्रांतीकडे घेऊन जातात. हा धम्म केवळ मोक्ष मिळवण्यापुरता नाही तर एक आदर्श समाज घडवण्याचा ब्लूप्रिंट आहे, जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेवर आधारित आहे. हो राईट. समतेबद्दल तर आपण आधीच्या भागांमध्ये ऐकलं आहे. बुद्धांनी जन्मावर आधारित श्रेष्ठत्व नाकारून चातुर्वर्ण्यावर केलेला प्रहार. हो, आणि तो केवळ तात्विक नव्हता, त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. संघात प्रवेश देताना त्यांनी कधीच कोणाची जात पाहिली नाही. सोपाक आणि सुप्य, ज्यांना त्या काळात अस्पृश्य मानलं जायचं, हो, त्यांना सन्मानाने संघात घेतलं. सुनीत नावाच्या एका सफाई कर्मचाऱ्याला भिक्खू बनवलं. उपाली नावाचा न्हावी संघातील प्रमुख विनयपिटक जाणणाऱ्यांपैकी एक होता. हे त्या काळात अकल्पनीय होतं. आणि स्त्रियांबद्दलही हो, महाप्रजापती गौतमींना संघात प्रवेश देणं ही सुद्धा एक मोठी क्रांती होती. निश्चितच. त्या काळात स्त्रियांना दुय्यम स्थान असताना त्यांना पुरुषांच्या बरोबरीने संघात प्रवेश देऊन धम्माच्या अभ्यासाचा आणि आचरणाचा समान अधिकार दिला. ही स्त्री पुरुष समानतेची मुहूर्तमेढ होती. समतेबद्दल तर स्पष्ट आहे, पण स्वातंत्र्याची संकल्पना कशी येते? स्वातंत्र्य म्हणजे नक्की कशापासून? उत्कृष्ट प्रश्न. हे स्वातंत्र्य राजकीय नाही तर वैचारिक आणि मानसिक आहे. अच्छा. त्या काळात तुमचं नशीब, तुमचं भविष्य हे देव, ग्रह, तारे, वेद, पुराणं किंवा तुमचा जन्म कोणत्या कुळात झाला आहे यावर ठरत असे. तुम्ही एका अदृश्य शक्तीचे गुलाम होता. राईट. द आयडिया दॅट एव्हरीथिंग इज प्रीडेस्टिन्ड. तुम्ही काहीच करू शकत नाही. बुद्ध म्हणाले, हे सगळं खोटं आहे. तुमचा भविष्यकाळ ठरवणारी कोणतीही बाह्य शक्ती नाही. तुम्हीच तुमच्या विचारांचे आणि कर्मांचे मालक आहात. अत्तदीप भव. स्वतःच स्वतःचे दिवे व्हा. कोणा मध्यस्थाची, पुजाऱ्याची, देवाची गरज नाही. ही मानसिक गुलामगिरीतून मिळालेली मुक्ती आहे. हेच खरं स्वातंत्र्य आहे. आणि बंधुता, फ्रटर्निटी, ती या तत्वज्ञानातून कशी येते? बंधुतेचा पाया आहे करुणा आणि मैत्री. म्हणजे सर्व प्राणीमात्रांबद्दल वाटणारी सहानुभूती आणि प्रेम. धम्म सांगतो की केवळ स्वतःच्या सुखाचा किंवा मुक्तीचा विचार करू नका. बरोबर. जगात दुःख आहे ते दूर करण्यासाठी झटा. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे धम्माचं ब्रीद वाक्य आहे. जेव्हा तुम्ही इतरांच्या दुःखाला आपलं मानता तेव्हाच खरी बंधुता निर्माण होते. आणि बुद्ध संघ हे त्याचं एक जिवंत उदाहरण होतं. अगदी. जिथे जात, लिंग किंवा वर्गाचा कोणताही भेद नव्हता. हे ऐकायला खूपच आदर्शवादी वाटतं. पण काही टीकाकार असं म्हणू शकतात की ईश्वराची संकल्पना काढून टाकल्याने समाजातील नैतिकतेचा आधारच नाहीसा होतो. व्हॉट होल्ड सोसायटी टुगेदर इफ नॉट द फिअर ऑफ गॉड? हां, हे खूप प्रचलित गैरसमज आहे. बुद्ध म्हणतात की नैतिकतेचा आधार भीती नाही तर प्रज्ञा आणि करुणा आहे. म्हणजे बुद्धी आणि सहानुभूती? हो, योग्य काय आणि अयोग्य काय हे समजून घेण्याची बुद्धी आणि इतरांच्या दुःखाबद्दल वाटणारी सहानुभूती. जो समाज भीतीवर उभा राहतो तो आतून पोखरलेला असतो, पण जो समाज समज आणि करुणेवर उभा राहतो त्याचा पाया जास्त मजबूत असतो. अप्रतिम. खरोखरच ही एक संपूर्ण सामाजिक क्रांती होती. या इतक्या सखोल चर्चेनंतर जर आजच्या काळात जगणाऱ्या एखाद्या व्यक्तीला या ग्रंथातून 3 महत्त्वाच्या गोष्टी सोबत घेऊन जायच्या असतील तर त्या कोणत्या असतील? निश्चितच 3 मुख्य सूत्र आहेत जी आजही तितकीच किंवा जास्तच प्रासंगिक आहेत. पहिलं सूत्र आहे प्रज्ञेला शरण जा, श्रद्धेला नाही. म्हणजे बी रॅशनल. हो, कोणताही विचार, परंपरा किंवा व्यक्ती स्वीकारण्याआधी त्याला स्वतःच्या बुद्धीच्या आणि तर्काच्या कसोटीवर तपासा. बुद्धांनी स्वतःच्या शिष्यांना सांगितलं होतं की मी सांगतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. स्वतः अनुभव घ्या, पटेल तरच स्वीकारा. खरंय. आजच्या सोशल मीडिया आणि फेक न्यूजच्या जगात हे सूत्र खूप महत्वाचं आहे. अगदी. अंधानुकरण ही वैचारिक गुलामगिरी आहे. हे खूप महत्वाचं आहे. दुसरं सूत्र काय असेल? दुसरं सूत्र आहे तुम्हीच तुमचे शिल्पकार. तुमचं भविष्य कोणत्या देवाने, ग्रहांनी किंवा नशिबाने ठरवलेलं नाही. ते तुमचा आजच्या कर्मांवर आणि प्रयत्नांवर अवलंबून आहे. नशिबाला किंवा परिस्थितीला दोष देत बसण्याऐवजी स्वतःच्या कृतीची जबाबदारी घ्या आणि स्वतःचा मार्ग स्वतः तयार करा. ही शिकवण माणसाला प्रचंड आत्मविश्वास देते. आय लव्ह दॅट.
नो एक्सक्युजेस. अँड द थर्ड वन? तिसरा आणि सर्वात महत्वाचं सूत्र आहे माणुसकी हाच खरा धम्म. खरी नैतिकता मंदिरात, मशिदीत किंवा पूजापाठात नाही, तर ती माणसांतील नात्यात आहे, सामाजिक कल्याणात आहे. बरोबर. स्वतःच्या सुखासोबत इतरांच्या दुःखाचा विचार करणे आणि समाजातील विषमता, अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करणे हेच धम्माचे खरे पालन आहे. सदाचरण आणि करुणा यापेक्षा मोठा कोणताही धम्म नाही. खरोखरच भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ केवळ एकदा वाचून बाजूला ठेवण्यासारखा नाही, तर आयुष्यभर सोबत ठेवण्यासारखा आणि जगण्याचा मार्ग दाखवणारा आहे. ही केवळ एका व्यक्तीची गोष्ट नाहीये, तर एका विचारधारेची गोष्ट आहे. हो, आणि आजच्या काळात जिथे समाजात द्वेष, असमानता आणि अंधश्रद्धा वाढत आहे, तिथे बुद्धांचे प्रज्ञा, करुणा आणि समतेचे विचार एका दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवतात. हा ग्रंथ केवळ ऐतिहासिक नाही, तर तो भविष्यकाळासाठी एक दिशादर्शक आहे. नक्कीच. बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहून आपल्याला एक वैचारिक वारसा दिला आहे, जो समजून घेणं ही आपली जबाबदारी. तर तुम्हाला हा वैचारिक प्रवास आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंटमध्ये जय भीम किंवा आपले विचार नक्की लिहा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या सखोल आणि प्रेरणादायी प्रवासात सहभागी झाल्याबद्दल आपले खूप खूप आभार. लवकरच भेटूया एका नवीन पुस्तकासह एका नवीन प्रवासावर. तोपर्यंत वाचत रहा,